नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे तोंडली भात। तोंडली भात म्हणा, मसाले भात म्हणा किंवा तोंडली बिर्याणी म्हणा, असा मी तोंडली भात अगदी कमी साहित्यात असं बनवणार आहे आणि खूप टेस्टी असं हे तोंडली भात बनलं जातं। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। आता आपण साहित्य पाहूया काय काय घेतलेलं आहे। तर तोंडली मसाला किंवा तोंडली भात, मसाले भात बनवायचा असेल त्यासाठी आपल्याला वाटण बनवावं लागतं। अगदी कमी साहित्यात मी हे वाटण बनवणार आहे। तर हे वाटण बघा, धणे घेतलेले आहे 1.5 चमचा, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या, मी 3-4 घेतलेली आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि ओल्या नारळाचा छोटी वाटी 1 बारीक। हे झालं वाटणासाठी। अजून दुसरं साहित्य काय घेतलेलं आहे तर मी कांदा तळून घेतलेला आहे आणि हे ऑप्शनल आहे, हे घातलंच पाहिजे असं नाही, मला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी घेतलेलं आहे। काजूचे तुकडे आवडत असतील तर घाला, तुम्ही स्किप पण करू शकता। आणि खडे मसाल्यामध्ये मी अगदी खडे मसाले तुमच्या आवडीनुसार जे घरात असतील ते अगदी घातले तरी चालतील। तर मी काळी मिरी 7-8 घेतलेल्या आहेत, 3 लवंग घेतलेले आहेत, मसाला वेलची, दालचिनीच्या 2 काड्या, हिरवी वेलची 5 घेतलेली आहे आणि हे चक्री फुलाचं मी 2 असे पार्ट काढून घेतलेले, 1 तेजपान, बस इतकंच। हे वाटायचं नाहीये, गरम मसाला वाटायचा नाहीये, खडा मसाला। आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे। बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घेतला तरी चालेल आणि नाही घेतला तरी हरकत नाही, कारण जिरं आणि धणे हे मी वाटणामध्ये घेतलेले आहे। नसेल तरी हा मसाले भात किंवा तोंडली भात खूप छान होतो। घरगुती मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा, हळद घेतलेला आहे, टोमॅटो 2 घेतली होती, 1 बारीक चिरून घेतलेला फोडणीसाठी आणि 1 कांदा बारीक चिरलेला आहे। 1.5 वाटी मी तांदूळ, बासमती तांदूळ तुकडा घेतलेला आहे, स्वच्छ थोडा 10 मिनिटं भिजवलेला आणि हा चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। आणि 1/2 किलो तोंडलीचं मी हे तोंडली भात बनवणार आहे, त्याला 1.5 वाटी, म्हणजे 1/2 किलोला आसपास 1/2 किलो तांदूळ जातात, पण ते 1.5 वाटीच आहेत। ते 2 मी स्वच्छ धुवून आणि करून घेतलेले, 2 माणसाच्या हिशोबाने मी ही रेसिपी बनवते। चला आता आपण वाटणाचे मसाले तळून घेऊया। तोंडली भातासाठी मी कांदा तळून घेतलेला आहे, त्याच तेलामध्ये मी आता पॅन मध्ये तेल आहेच त्याच्यातच मी आता मसाले तळून घेते। सर्वप्रथम तर कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा, असा गुलाबी गुलाबी झाला की त्यामध्ये घालून घ्यायचे ओला नारळ। आणि जर तुम्ही हा असा मसाला बनवला ना तर तोंडली भात खूप छान लागतो। आणि एवढा काही मसाला घरचेच साहित्य आहे, काही मसाल्याला जास्त साहित्य मिळत नाही। तुम्ही ओला नारळ नसेल तर सुक्क खोबरं घेतलं तरी काही हरकत नाही, आणि नाही घेतलं तरी सुद्धा फक्त कांदा आणि टोमॅटो घालून आणि हे दुसरे मसाले ते घातले तरी हे वाटण खूप छान होतं। म्हणजे तुम्हाला एक टिप्स देते की तुमच्याकडे खोबरंही नसेल आणि ओला नारळही नसेल तर तुम्ही कांदा, टोमॅटो, धणे, जिरं आणि मिरची, आलं आणि हिरवी वेलची 2 ते 3 घ्यायच्या। खूप मस्त असं हे तोंडली भाताचं वाटण असतं। तर कांदा मऊसूत झालेला आहे, आता ओला नारळ घालून घ्यायचंय। आता नारळ ही एकदम लालसर करून घ्यायचंय। तोंडली भात म्हणा, मसाले भात म्हणा, काही ह्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या वाटणावर अवलंबून असतात। आपलं वाटण जर छान झालं ना तर मसाले भाताला किंवा तोंडली भाताला किंवा तोंडली बिर्याणी म्हणा तर टेस्ट पण खूप छान येते। आता हे खोबरं आहे ना, ओलं खोबरं, हे थोडंसं असं कोरडं होईपर्यंत थोडंसं कांद्यावरच परत। आता ह्यामध्ये घालून घ्यायचे धणे, जिरे, आलं आणि मिरची, हिरवी मिरची, वेलची घालून घेतलेली आहे, वेलचीची टेस्ट खूप छान येते वाटणाला। आता टोमॅटो घालून घ्यायचे आणि टोमॅटोचा सगळा कच्चापणा घालून घ्यायचा। आता हे वाटण आपलं तळून झालेलं आहे, आता ह्याला गार करायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं मिक्सरला। तोंडली भात आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे, कुकरमध्ये बनवायचे तर मी थोडंसं आता ह्यामध्ये तेल घालून घेते। तेल थोडंसं मी 1 चमचा घातलेलं आहे, जे मी कांदा तळताना उरलं ते मी त्यामध्ये पुन्हा घालून घेतलं, आणि 2 चमचे म्हणजे 3 चमचे मी तेल पुन्हा घातलेलं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये पहिली तोंडली तळून घ्यायची, तळून म्हणजे थोडीशी परतून घ्यायची, कारण तोंडलीचा कच्चापणा त्यामध्ये डिंक असते, म्हणून पहिला थोडेसे तेलावर परतून घ्यायची असतात। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये तोंडली घालून घ्यायची। तोंडलीमध्ये पाणी आहे, साफून अशी धुवून घेतलेली आहे। थोडीशी वाटण आता
गार होत आहे तोपर्यंत तोंडली परतून घ्यायची. थोडस त्याचा वरचं कवर थोडस लालसर झालं तोपर्यंत तळून घ्यायचंय, परतून घ्यायची आणि काढून घ्यायची. बघा तोंडलीचं असं वरचं कवर थोडस हिरवं जे वरचा पाट असतो तो थोडासा मऊ झाला की आपल्याला हे आता काढून घ्यायचे, कारण ह्याच तेलात आपल्याला तोंडली भात करायचे. आता हे एका प्लेट मध्ये तोंडली काढून घ्यायची सगळे. तोंडली भाताचं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. तोंडली भातासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. जितका तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी घ्यायचंय. 1.5 वाटी आहे तर 3 वाटी पाणी मी गरम करत ठेवलेलं. आपल्याला तोंडली भात कुकर मध्ये बनवायचे. त्यासाठी तेल आता तोंडली तळून घेतली त्यामध्ये उरलेलेच आहे, त्याच तेलामध्ये आता हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे. आता एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचाय. कांदा मी वाटणामध्ये पण घातलेला आहे. आता चवीपुरता मीठ घालायचंय. कांद्याचा रंग बदलला की टोमॅटो घालून घ्यायचे. आता लाल तिखट आणि हळद घालून घ्यायचे. मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालून घेते. आता मसाल्यामध्ये थोडस मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालून घेते. वाटण केलं त्याचं थोडस अगदी. तोंडली घालून घ्यायची. आता वाटण घातल्यानंतर थोडस तोंडली सोबतच परतून घ्यायचे. तोंडली आणि मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता हा तांदूळ घालून घ्यायचा आहे. तुकडा बासमती, तुम्ही साधा तांदूळ कोलम वगैरे कुठलाही तांदूळ घेतला तरी काही हरकत नाही. आता हा मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित. आता ह्यामध्ये थोडेसे तळलेले काजू घालून घ्यायचे. आता गरम पाणी घालून घ्यायचंय. आता ह्याला झाकण लावून फक्त एक शिटी काढून घ्यायची. करूया. बघा सुटसुटीत असा हा आपला तोंडली भात झालेला आहे. मस्त एकदम मस्त असा मोकळा मोकळा हा तोंडली भात आपला झालेला आहे. बघा कुकर मध्ये एक शिटी मध्ये मस्त असा सुटसुटीत झालेला आहे. पाण्याचं प्रमाण डबल घेतलं की मस्त असा सुटसुटीत होऊन जातो. आता यामध्ये आपल्याला बाउल मध्ये मी काढून घेते. त्यामध्ये काजू आणि कांदा फ्राय केलेला आहे तो घालून घेते. आता ह्यावर थोडासा तळलेला कांदा घालून घ्यायचा. काजूचे तुकडे तळलेले आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपला हा तोंडली भात मस्त आपला तयार झालेला आहे.